मित्रांनो, तुम्हाला आहे ना, इंडियातलं टॉप लेव्हलचं मॉडिफिकेशन कुठं होतं माहिती आहे का कारचं? तर ते फक्त केरलामध्ये आणि इथे आहे ना, बेसिकली आतापर्यंत जास्त काही मॉडिफिकेशन्स अलाउड नव्हते. पण इथले मॉडिफिकेशन्स इन्सेन लेव्हलचे असायचे आणि ते की पोलीस त्यांना खूप त्रास द्यायचे. रिसेंटली आम्ही केरळला ट्रिप केली, त्यावेळेस तिथल्या लोकलचं असं म्हणणं आलं, की आम्ही समाजासाठी हार्मफुल नाही अशी मॉडिफिकेशन करतो, तरी पण आम्हाला पोलीस त्रास देतात. पण तिथले सीएम व्ही-डी सतीशन यांनी आत्ताच रिसेंटली जे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय, की ज्या गोष्टी समाजाला हार्मफुल नाहीत, अशा मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता. यंगस्टर्सला करू द्या आणि हेच इंडियामध्ये पण पाहिजे. कारण जे मॉडिफिकेशन्स आहेत ना, ते इन्सेन लेव्हलचे बघायला भेटतात. इथले तुम्हाला कार्स असो, बाईक असो, ट्रक, बस काही पण तुम्हाला मॉडिफाईड बघायला भेटतं. नॉर्मल तुम्हाला इथे नाहीच. म्हणजे जे कार कल्चर आहे ना, ते खूप जास्त आहे. कारण तिथल्या लोकांचं गाड्यांवरतीचं प्रेम, तिथला लिटरसी रेट, त्यानंतर तुम्हाला लोकल गॅरेजमध्ये पण जे वर्ल्ड क्लास मॉडिफायर्स बघायला भेटतात आणि हे लोकं जुगाड नाही तर प्रॉपर मॉडिफिकेशन करतात इम्पोर्ट करून आणि हे जे कारण आहे, तर याच्यामुळं त्यांचं असं म्हणणं आलं, की पोलीस लोकं आम्हाला त्रास देतात. पण आत्ताच रिसेंटली सीएम व्ही-डी सतीशन यांनी हे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय, की यंगस्टर्सला तुम्ही मॉडिफिकेशन्स करू द्या. त्याच्यामुळं पूर्ण जेन समाज खुश आहे. या अलाऊ केल्यामुळे. बाकी व्हिडिओ आवडला लाईक करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोगॅन मराठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.